सर्वप्रथम नमस्कार प्रद्युम्न दादा. नमस्कार मंडळी. परवाच गुरुपौर्णिमा झाली नाही का, आणि ह्या दिवसापासून आपल्याला ओढ लागते ती विविध सणवारांची. तर असाच विविध सणवारांची रेलचेल असलेला महिना म्हणजे श्रावण महिना. तर अशा विविध सणवारांची काय माहिती आहे, त्याच्या मागे आपल्याला काय काय करू शकतो, काय धार्मिक विधी असू शकतात, त्याचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला प्रद्युम्न दादा आजच्या या विशेष कार्यक्रमात करून देणार आहे. तर तुम्हाला सर्वात प्रथम मी प्रद्युम्न दादा यांची ओळख करून देते. बरेच जणांना माहिती आहे की प्रद्युम्न दादा कोण आहेत ते, कारण की मागील वर्षी आपण शक्तीचा जागर हा एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये दादांनी आपल्याला देवी कवच, सिद्धकुंजिका स्तोत्र आणि अर्गला स्तोत्राची संथा दिली होती. त्याचबरोबर कुंकुमार्चनचाही विधी करून घेतला होता. अनेक समस्यांवर काय काय उपाय असू शकतात आणि हे स्तोत्र कसे प्रभावी असू शकतात याचंही मार्गदर्शन अतिशय योग्य पद्धतीने दादांनी आपल्याला करून दिलं होतं. तर अशा दादांची तुम्हाला ओळख थोडक्यात करून देते. दादांचं शिक्षण हे मानसशास्त्र पदवीमध्ये झालंय आणि औद्योगिक अभियांत्रिकीचेही शिक्षण त्यांचं झालं आहे. गुरुजी हे भागवताचार्य असून यजुर्वेद घनपाठाचे शिक्षण त्यांचं चालू आहे. गुरुजींचं गेल्या 6 वर्षांपासून बोध संहिता ई पाठशाळेच्या माध्यमातून सर्वांना धर्माची आणि उपासनेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ते कार्य चालवित आहे. बोध संहिता या पाठशाळेचा मुख्य हेतू वैदिक सनातन हिंदू धर्म सर्वांपर्यंत उपासना मार्गातून पोहोचावा यासाठी गुरुजी आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. संस्कृत वाङ्मय सर्वांपर्यंत सोप्या पद्धतीने कसे पोहोचावे हा त्यांचा अखंड प्रयत्न चालू असतो. आपल्या कार्यातून गुरुजींनी नव्या पिढीला वैदिक ज्ञान व संस्कृतीचा वारसा सांगत आहे. त्यांच्या या सेवेला हार्दिक शुभेच्छा. तर दादा, ह्या श्रावण महिन्यातले कुठले कुठले सण असतात आणि त्यांचा धार्मिक विधी कसा आहे याचं तुम्ही अमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावं. भगवती हरिः ओम. सुरुवातीला एक भगवतीचं स्तवन घेऊयात आणि मग पुढे कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हरिः ओम. सिंधुरारुण विग्रहान् त्रिनयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्याम् मलिपूर्णरत्नचषकम् रक्तोत्पलम् बिभ्रतीम् सौम्याम् रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् पराम् अम्बिकाम् अरुणान् करुणान्तरङ्गिताक्षीन् धृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिरामृताम् मयूखैः अहमित्येव विभावये भवानी ध्यायेत् पद्मासनस्थाम् विकसितवदनाम् पद्मपत्रायताक्षीम् हेमाभाम् पीतवस्त्राम् करकलितलसद्धेमपद्माम्बराङ्गीम् सरवालङ्कारयुक्ताम् सततमभयदाम् भक्तनम्राम् भवानीम् श्रीविद्याम् शान्तमूर्तिम् सकलसुरनुताम् सर्वसम्पत्प्रदात्रीम् सकुङ्कुमविलेपना मलिकचुम्बीकस्तूरिकाम् समन्दहसितेक्षणाम् सशरचापपाशाङ्कुशाम् अशेष जनमोहिनीम् अरुणमाल्यभूषाम्बराय जपा कुसुमभासुराञ्जपविधौ स्मरेदंबिकाम्. ओम नमश्चंडिकायै. भगवतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आपला हा जो विषय आहे चातुर्मासातील उपासना, तर त्या विषयाकडे येतो. सर्वप्रथम राज्ञी सोशल फाउंडेशन यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे की त्यांनी या धर्म कार्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलेला आहे आणि त्यानिमित्ताने मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आता श्रावण महिना तसं चातुर्मास जो काही आहे हा देवशयनी एकादशी पासून चालू होतो ते देव उठणी एकादशी पर्यंत चातुर्मास आहे. या चातुर्मासामध्ये 4 महिने मुख्यत्वे करून 120 दिवसांचा हा कालखंड आहे. या 120 दिवसांच्या कालखंडामध्ये मुख्य उपासनेचा महिना म्हणून जो काही गणला जातो, श्रावण महिना जो काही आहे हा उपासनेचा महिना म्हणून गणला जातो. श्रावण महिन्यामध्ये विविध उपासना आहेत, विविध उपासनांचे आयाम आहेत, विविध उपासनांच्या पद्धती आहेत. तर श्रावणामध्ये मुख्यत्वे करून केली जाणारी उपासना ही जी कोणती असेल तर ती सोमवारची उपासना आहे, ज्याला शिवामूठ उपासना असं म्हणतात. शिवमूठ उपासना की आपल्या मुठी इतकं धान्य जे काही आहे ते शिवांच्या पिंडीवरती व्हायचं असतं आणि तिथून ती उपासना प्रारंभ होते. श्रावणाची मुख्य उपासना शिवामुठीची आहे. श्रावणाची दुसरी उपासना जर कोणती असेल तर दुर्वा गणपती व्रताची सुद्धा उपासना सांगितलेली आहे. आता दुर्वा गणपती व्रत ही उपासना
उपासना एक होते. अजून श्रावणाची मुख्य उपासना कोणती असेल? 4 मुख्य उपासना श्रावणामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यापैकी तिसरी जी आहे ती मृत्तिका लिंगाची उपासना श्रावणामध्ये सांगितलेली आहे. आणि चौथी जी उपासना सांगितलेली आहे श्रावण महिन्यामध्ये ती रुद्रपाठाची सांगितलेली आहे. अशा या 4 उपासना ज्या काही आहेत त्या मुख्यत्वे करून सांगितलेल्या आहेत. मग श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये घरोघरी असलेला जो काही जिवतीचा कागद आहे त्या जिवतीच्या कागदाचं पूजन सुद्धा याच श्रावण महिन्यामध्ये केलं जातं. आणि दर शुक्रवारी या जिवतीला नैवेद्य दाखवून घरातल्या मुलांना औक्षण करून त्यांना पुरणाच्या दिव्याने औक्षण करून त्यांना पुरण दिलं जातं किंवा दूध फुटाणे हे जिवतीच्या निमित्ताने मुलांना दिले जातात. अशा पद्धतीच्या अनेक उपासना अनेक परंपरा या श्रावण महिन्यामध्ये येतात. पण श्रावण महिन्यापासून एक विशेष तिथी आपल्याला मिळते. ही 4 महिन्यांसाठी आपल्याला मिळते. एक विशेष तिथी आहे. त्या तिथीचं नाव आहे पंचमी तिथी. म्हणजे नागपंचमी ही प्रथम मिळते. पहिल्या महिन्यात श्रावणामध्ये नागपंचमी मिळते. दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे भाद्रपद जो येतो त्या भाद्रपदामध्ये ऋषी पंचमी आपल्याला मिळते. तिसरा जो महिना येतो तो अश्विन महिना आहे. अश्विनातल्या पंचमीला ललिता पंचमी या नावाने ओळखलं जातो. आणि चौथा जो महिना आहे कार्तिक महिना त्याच्यामध्ये पांडव पंचमी अशी या पंचमींची नावं आहेत. पांडव पंचमी म्हणून या पंचमीला ओळखलं जातं. आता बघा हे या पंचमी तिथी ज्या काही आहेत ह्या पंचमी तिथींचं महत्व जे काही आहे ते विशेष आहे. आता पंचमी तिथीचं जर नुसतं महत्व आपण जर बघितलं तर पंचमी तिथीला पूर्णा तिथी असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे 3 प्रकारच्या पूर्णा तिथी सांगितलेल्या आहेत. पंचमी, दशमी आणि पौर्णिमा आणि अमावस्या. अमावस्या सुद्धा पूर्ण तिथी आहे कारण तिचा 30वा आकडा आहे त्यामुळे ती पूर्ण तिथी आहे. बरं, तर अशा या तिथी आहेत पंचमी, दशमी आणि पौर्णिमा. या तिथींना केलेलं कोणतंही कार्य जे काही आहे ते अक्षय्य राहतं. म्हणजे जशी अक्षय्य तृतीय आहे म्हणजे अखंड राहतं, पूर्ण काही राहत नाही म्हणून त्या पूर्ण आहेत. अशा पूर्णा तिथी आहे. दुसरं पंचमीला उपासना कोणाची केली जाते तर भगवतीची उपासना केली जाते, देवीची उपासना केली जाते. आणि याच पंचमी तिथीला आणखीन कोणाची उपासना केली जाते तर नागदेवतेची उपासना करण्याची पद्धत हे पंचमी तिथीला आपल्याकडे आखून दिलेली आहे. म्हणजे जशी ही नागपंचमी असते तशी एक देवांची सुद्धा नागपंचमी असते जी देवदिवाळीमध्ये उपस्थित होते. आणखीन ही अशाच पद्धतीची एक नागपंचमी जी काही आहे ती पुढे आपल्याला शाकंभरीच्या नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होते. त्याच्या पुढची जी काही आहे ती गुप्त नवरात्र येतं माघामध्ये, त्या नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला ती प्राप्त होते. अशा पद्धतीने पंचमी तिथीला वर्षभर जे काही आहे ते नागदेवतेचं पूजन केलं जातं. आता नागदेवता या कोण आहे? नागदेवतांच्या पूजेचा संदर्भ आमच्याशी काय आपल्याकडे असं सांगितलं होतं की नागपंचमीची जी कथा आहे त्या कथेमध्ये तो शेतकऱ्यांचा मित्र आहे अशा पद्धतीची ती कथा आहे. आता जर त्या कथेचं थोडंसं बारकाईने अवलोकन केलं तर नागाची उपासना किंवा नागदेवतेची उपासना ही जी काही आहे ही प्रत्येकाने का करणं आवश्यक आहे? आपल्याशी त्याची 2 संदर्भ सांगण्यात आलेले आहेत. एक तर म्हणजे की आपल्या शरीरामध्ये असलेली जी कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती सुद्धा नागस्वरूपिणी आहे, सर्पिणी आहे ती. आणि ती 3.5 हात वेटोळ घालून ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये बसते आणि तिथून ती वरती जाते, मग सहस्त्रार चक्रापर्यंत जाते आणि मग ईश्वर दर्शन होऊन साधकाचा जो काही आहे या जीवनाचं साफल्य त्याच्या जीवनाचं होतं असं मूलतः उपासना मार्ग आपल्याला सांगतो. आता या मूलतः उपासना मार्गांमध्ये आपल्याला प्रामुख्याने येणाऱ्या ज्या काही उपासना आहेत या उपासना नागासाठी म्हणून करायच्या का तर अजिबात. तर याच्यातनं नाग हे जे काही पशु आहे किंवा नाग हा जो काही प्राणी आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ते करायचंय का तर अजिबात नाही. मग त्याचा आणि इथे नागाचा तसं काही संबंध आहे का? तसं काही याचा संबंध नाही. आता मूलतः आपल्याकडे असं म्हटलं जातं आणि शास्त्रामध्ये पण त्या गोष्टीला मान्यता आहे की ज्याचा पैशा अडक्यावरती जीव खूप अडकतो तर असा जो कोणी पैशा अडक्यावरती जीव अडकलेला असेल तर त्याला नाग लोकांमध्ये जन्म मिळतो. आता मूलतः तर ती संकल्पना शास्त्राने सांगितलेली आहे की गुप्तधनाचा रक्षक वगैरे नाग असतो वगैरे ही संकल्पना. आता या संकल्पनेकडे आपण जायला नको. पण नाग
तीन गोष्टी आपल्याकडे शाश्वत सांगितलेल्या आहेत, नाग, नदी आणि पर्वत. नागाला मरण येत असतं त्यावेळेला तो त्याची कात टाकतो आणि तो परत पुन्हा एकदा पुनर्जीवित होतो. तसं नदी जी काही आहे ती कितीही आटलेली आपल्याला वाटली तरी तिला परत पुन्हा पुन्हा पाणी येतच राहतं, तिचा प्रवाहामध्ये काही बदल होत किंवा तिच्या याच्यामध्ये काही अक्षय्यता येत नाही. आणि तिसरं जे काही आहे ते पर्वत कितीही आपण म्हणजे आजच्या काळामध्ये अगदी जरी जेसीपी लावून जरी ते फोडले, जरी ते भस्मसात केले, पर्वत अगदी भूसपाट केले, तर पर्वतांच्या जागी असलेले जे काही ज्वालाकण आहेत, म्हणजे ज्वालामुखीचे कण आहेत, ते पुन्हा एकदा पर्वतांना त्या स्थितीमध्ये उपस्थित करीत असतात. पर्वतांवरून इतके वर्ष दरड कोसळते तरी पण पुन्हा पर्वत आहे तसेच दिसतात. पर्वतांमध्ये आपल्याला काही फारसा बदल जाणवत नाही, पर्वत वर्षानुवर्ष तसेच राहतात. तसं या तिघांना आपल्याकडे शास्त्राने जे काही आहे ते दीर्घायुष्य सांगितलेलं आहे. तशा अर्थाने नागपंचमीची पूजा आहे की ही दीर्घायुष्याची केली जाणारी पूजा आहे. दुसरं, नागपंचमी ही जी काही आहे या पंचमीला म्हणजे तसं आता विशेष पंचमी आपल्याकडे मिळतात. श्रावणामध्ये नागपंचमी, त्याची आपण पूजा करतो. दुसरं जे काही आहे ते ऋषी पंचमी, त्याच्या पुढे ललिता पंचमी, त्याच्या पुढे जाऊन पांडव पंचमी, अशा या 4 पंचमीची पूजा आपल्याला करण्याचं भाग्य आपल्या नशिबामध्ये येतं. पण या पूजेच्या अनुषंगाने आपण श्रीसूक्त नावाचं आपल्याकडे एक सगळ्यांना माहिती असलेलं स्तोत्र आहे. तर या श्रीसूक्ताच्या उपासना परंपरेप्रमाणे या पंचमींना कशा कशा पद्धतीने उपासना केली जाते श्रीसूक्ताची ते आपण बघणार आहोत. तर ते आपण, मला असं वाटतं की आपण ते पुढच्या भागामध्ये बघूयात. झाली आहेत का 15 मिनिटं? मुख्य मुद्द्यावरती येऊयात. तर आपला पंचमीच्या उपासनेच्या संदर्भातला मुद्दा होता. तर पंचमीच्या उपासनेच्या संदर्भातला जो मुद्दा आहे, तर प्रथम आपल्याला येईल आता ती नागपंचमी येईल. नागपंचमीच्या दिवशी सणवार असतो, घरामध्ये पण धामधूम असते, घरामधल्या पण काही रीतिरिवाजांप्रमाणे आपल्याला आपल्या घरातलं सगळं कुळधर्म कुळाचार करावा लागतो. पण त्या दिवशी थोडासा वेळ काढून भगवतीची उपासना ही जी काही आहे ती 2 गोष्टींसाठी करायची आहे. म्हणजे एक म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला सगळं आयुष्य जगण्यासाठी म्हणून धनाची आवश्यकता असते, म्हणजे लक्ष्मीची आवश्यकता असते. आणि दुसरं की याच कालखंडामध्ये आपलं आरोग्य आणि हे सगळं जे काही आहे हे व्यवस्थित राहावं याच्यासाठी म्हणून पण आपल्याला या सृष्टीकर्त्याकडे काहीतरी मागायला पाहिजे, म्हणून आपण ही उपासना त्या दिवशी केली पाहिजे असं मला वाटतं. बरं, त्यामुळे ही नागपंचमीच्या दिवशी केली जाणारी जी उपासना आहे त्याच्यामध्ये मी श्रीसूक्ताचे काही मंत्र सांगतो. तर त्या मंत्रांची ठराविक उपासना त्या दिवशी केली जाते. बघा, मंत्र क्रमांक 1, हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. हा जो मंत्र आहे या मंत्राची उपासना जी काही आहे ही, या मंत्राची उपासना ही ऐं ह्रीं आणि श्रीं हे 3 बीज जी काही आहे ती पुढे आणि पाठीमागे लावून, म्हणजे ऐं ह्रीं श्रीं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ऐं ह्रीं श्रीं अशा पद्धतीने या मंत्राचा जो काही जप आहे हा एकूण 20 दिवस करायला सांगितलेला आहे. आता हा कशासाठी करायला सांगितलेला आहे? विशेष कृपा संपादन करण्यासाठी म्हणून जप करायचा आहे. हा जप किती करायचा आहे? तर साधारणतः या जपाची संख्या जी काही आहे ती नित्य अशी जी काही सांगितलेली आहे ती साधारणतः 350 ते 375 अशी सांगितलेली आहे. 350 किंवा 375 एवढा जप जो काही आहे हा नित्य 20 दिवस आपल्याला करायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नागपंचमीच्या दिवशी जर या मंत्राची उपासना जर आपण अशा पद्धतीने जर करू तर आपल्याला एकूण 350 जर जप केला तर साधारणतः 7000 या मंत्राची संख्या पूर्ण होते 20 दिवसामध्ये. आणि जर हाच जप जर जो काही आहे हा 375 जर केला तर याची संख्या 7500 इतकी होते. तर ही संख्या जी काही आहे ही 20 दिवसात पूर्ण करायला सांगितलेली आहे. 20 दिवसात जर 7500 आधीच सांगितलं असतं तर त्याचं थोडीशी धडकी भरली असते की गुरुजींनी फारच मोठी संख्या सांगितली जप करायला. पण तसं नाही आहे. 350 नित्य आहे, 20 दिवसांची उपासना आहे. आणि 20 दिवसांच्या उपासनेचा जो परिणाम आहे तो परिणाम असा आहे, म्हणजे समजा जर नागपंचमीच्या दिवशी जर कोणी उपासना करेल तर आरोग्यासाठी
की हा बहुत चांगला फायदा या उपासनेने आपल्याला प्राप्त होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की या उपासनेबरोबर आणखीन काय नियम पाळायचा आहे, तर या उपासनेबरोबर श्रीसुक्ताच्या उपासनेबरोबर मुख्य नियम असा आहे, मी श्रीसुक्ताची तुम्ही कोणतीही उपासना करा, त्याचा मुख्य नियम आपल्याला असा आहे की गोसंवर्धन व्हावं याच्यासाठी म्हणून प्रयत्न करावे, असं त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यातल्या सगळ्याचं जर सारांश काढलं तर ते आपल्याला त्याच्यातनं मिळतो. एक गाय हा जो पशु आहे, ते गाय या पशुसाठी म्हणून काहीतरी हे द्यावं, म्हणजे समजा आपल्याला शक्य नसेल एक दिवसाचा चारा द्यावा किंवा त्याला सांभाळण्यासाठी म्हणून लागणारा समजा जर महिन्याभराचा जर खर्च असेल तर तो द्यावा. अशा पद्धतीने या उपासनेच्या फलस्वरूप म्हणून या उपासनेची काहीतरी दक्षिणा म्हणून आपण हे गायीला अर्पण करावं, असं प्रत्येक मंत्राला ही आता पहिल्याच मंत्रामध्ये असं सांगितलंय बघा, हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो आवह. जातवेद नावाचा जो काही अग्नी आहे, तो म्हणजे अग्नी जो काही आहे तो मला सगळं काही देव, म्हणजे जातवेद म्हणजे हा जो काही अग्नी आहे की सुवर्ण समान कांती असणाऱ्या, हिरण्य रूप धारण करणाऱ्या, चंचल स्वभावाच्या लक्ष्मीला जे काही आहे ते तू माझ्या घरामध्ये स्थिर कर. तर त्यामुळे घरातली लक्ष्मी जी काही आहे ती स्थिर होण्यासाठी म्हणून या उपासनेचा बहुत फायदा होतो. तर आता पुढे बघा, ताम आवह जातवेदो लक्ष्मीम मनभगामिनीम यस्याम हिरण्यम बिंदेयम गामश्वम पुरुषानहम. मंत्र क्रमांक 2 जो काही आहे हा विशेषत्वाने थोडीशी ऐहिक उपासना आहे. या मंत्राची कर्जातून लवकरात लवकर मुक्ती व्हावी याच्यासाठी म्हणून ही उपासना केली जाते. 25 दिवसाची उपासना आहे आणि 25 दिवसासाठी म्हणून अत्यंत कमी अल्प जप याचा सांगितलेला आहे. 108 वेळा याचा जप करायला सांगितलेला आहे. एकूण 2700 वेळा 2700 वेळा या मंत्राचं पठण होणं अपेक्षित आहे. रोज 108 वेळा तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही बसावं आणि ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्याम हिरण्यं बिंदेयं गामश्वं पुरुषानहम. अशा पद्धतीने या मंत्राची उपासना नागपंचमीपासून सुरू करतात. बरं, आता त्यानंतर बघा मंत्र क्रमांक जो काही आहे की आपल्या आदल्याच दिवशी गणपती बाप्पांचं आगमन जे काही आहे ते आपल्या घराघरांमध्ये झालेलं असतं. त्यामुळे सगळीकडे सर्वत्र गणपती बाप्पांचा जयघोष चालू असतो. आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पांच्या समोर जे काही आहे तर तिथे अथर्वशीर्षाचं पठण त्या दिवशी केलं जातं. तर अथर्वशीर्षाचं पठण हे ऋषी पंचमीला केलं जातंच. तर त्याबरोबरीनं आणखीन तशाच पद्धतीची उपासना की जी उपासना 2 गोष्टी देईल, एक बुद्धी पण देईल आणि सामर्थ्य पण देईल, अशी कोणती उपासना आहे तर श्री सुक्तामध्ये येणारी उपासना आहे अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवीम उपहवये श्रीरमाम देवीर्जुषताम. हा मंत्र क्रमांक 3 आहे. या मंत्राचा जो कल्प आहे तो असं सांगितलेला आहे, याला श्रीम या मंत्राचं बिरुद लावावं सुरुवातीला आणि शेवटी, म्हणजे ओम काढून त्याच्याऐवजी श्रीम लावावं. श्रीम अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं उपहवये श्रीर्मां देवीर्जुषतां श्रीम. अशा पद्धतीने त्याला त्याचं जोड द्यावी. आणि याच्यातनं 2 गोष्टी आहे. याला ही उपासना जी काही आहे ती थोडीशी कठीण सांगितलेली आहे. तर या उपासनेचा कालावधी सांगितलेला आहे 12 दिवसांचा आणि याला नित्य उपासना किती आहे तर थोडीशी क्लिष्ट आहे. 1000 जप एका दिवशी 12,000 जप हा 12 दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. साधारणतः जर 1000 जप जर याचा करायचा असेल अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनींचा, तर साधारणतः याचा जर 1000 जर जप करायचा म्हटला तर साधारणतः 1.5 ते 2 तासाचा वेळ हा रोजचा काढायला पाहिजे, तेव्हा ती उपासना पूर्ण होईल. बरं, याच्यासाठी आणखीन एक छोटी उपासना ती सांगून ठेवतो. ही उपासना जी काही आहे ती 21 दिवसाची उपासना आहे. याच मंत्राची उपासना आहे आणि या मंत्राचा जप जो काही आहे हा त्याच्यामध्ये मात्र हा तसाच अल्प सांगितलेला आहे. किती सांगितलेला आहे 21 दिवसासाठी म्हणून हा 41 वेळा रोज मंत्र. तशी सोपी उपासना आहे. तसं सगळे मिळून हे 861 वेळा हे जप जो काही आहे हा पूर्ण होतो आणि त्याच्यामधनं फायदा दुहेरी आहे. या उपासनेतनं बुद्धी आणि त्याच्याबरोबर येणारं जे काही सामर्थ्य आहे, बुद्धीचं सामर्थ्य, हे दोन्ही स्थिर व्हायला, चांगले स्थिर व्हायला मदत होते. अशा पद्धतीची ही उपासना आहे.
अत्यंत समजा जर एखाद्याला प्रयत्न करून 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 सुद्धा यश येत नसेल तर अशांसाठी म्हणून मंत्र क्रमांक 4 ची उपासना सांगितलेली आहे. काम सोस्मिताम हिरण्य प्राकाराम मार्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम पद्मे स्थिताम पद्मवर्णाम तामिहोपहवये श्रियम. याच्यासाठी मात्र एक मुख्य असं अट सांगितलेली आहे की याला कमळाचीच माळ हवी, कमळाच्या बियांपासून तयार झालेली माळ हवी. खूप प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करून सुद्धा यश येत नाहीये तर अशा वेळेला या कमळाच्या माळेचा वापर करून या मंत्राचा जप जो काही आहे हा नित्य किती करावा तर नित्य हा 300 वेळा जप करायला सांगितलेला आहे. नित्य 300 जप करायला सांगितलेला आहे. आणि ही जी उपासना आहे ही उपासना 21 दिवसांची सांगितलेली आहे. 6300 एकूण वेळा जप पूर्ण होतो. आणि या जपाची फलश्रुती जी काही आहे तर अत्यंत कष्टामध्ये जर जो आयुष्य घालवतो आहे त्याला खूप कष्ट करून 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 करूनच आयुष्य काढावं लागतंय आणि पुढे त्याचं आयुष्य जातच नाहीये त्या याच्यातनं तर त्याला त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी म्हणून जी काही आहे या केवळ श्री सुक्ताच्या या मंत्राचा वापर करून तो त्याच्यामध्ये खूप चांगल्या आणि उत्तम पद्धतीचं फळ मिळवू शकतो असं वर्णन मंत्रकल्पामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे जाऊयात. आदित्यवर्णे तपसो धिजातो वनस्पतिस्व वृक्षो. मंत्र क्रमांक 5. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवदुष्टाम उदारा ताम पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वां पुढे. आता बघा आपण ही उपासना जी काही आहे तर मला वाटतं ती सर्वांनी करावी, कारण का बुद्धी स्थिर होण्यासाठी या उपासनेचा खूप मोठा फायदा होतो. आता बुद्धी स्थिर या उपासनेने कशी होते तर या मंत्रामध्ये एक शब्द आहे बघा, अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वां पुढे. की अलक्ष्मीचा नाश हो आणि माझ्या घरामध्ये जी काही आहे ती सुलक्ष्मी स्थिर होवो अशी म्हणून ही नागपंचमी पासून सुरू केली जाणारी ही उपासना आहे. आपल्याला एक नागपंचमीची एक गोष्ट माहिती असेल की त्या दिवशी कात्री चालवत नाहीत, त्या दिवशी तवा मायामध्ये ठेवत नाहीत, त्या दिवशी नांगर चालवित नाहीत. असं काही काही वेगवेगळे त्याचे आयाम आहेत त्या नागपंचमीचे. कारण का आपल्याकडे कात्री चालवत नाही का तर नागाची जीभ जी काही आहे ती कात्री सारखी आहे म्हणून कात्री चालवत नाहीत असे आपल्याकडे त्याचे तर्क आपल्याकडे सांगितलेले आहेत. पण उदाहरणार्थ काय की धारधार वस्तू किंवा धारधार शस्त्र जे काही आहे त्या दिवशी कोणत्याही प्रकारे चालवत नाहीत असं नागपंचमीचं विशेषत्वाने महत्व आहे. आता या नागपंचमीच्या महत्वाला जर आपण अशा पद्धतीने जर बघितलं तर त्या ठिकाणी अवदसा असं म्हटलेलं आहे. तर अवदसा घालवण्यासाठी म्हणून म्हणजे दारिद्र्य हे घालवण्यासाठी म्हणून तर दारिद्र्य घालवण्याचे उपाय काय असतात तर ते दारिद्र्यामध्ये राहून सापडत. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला त्याच्यातनं स्वतःहून मानवीय प्रयत्नाने त्याच्यातनं बाहेर पडायला लागतं. म्हणजे कसं 2 प्रकारची दारिद्र्यता सांगितलेली आहे. एक म्हणजे की पैशापासून येणारी दारिद्र्यता आणि दुसरी म्हणजे वैचारिक दारिद्र्य. त्यातली वैचारिक दारिद्र्यता जी काही आहे त्याच्यापासून आपल्याला बाहेर पडणं खूप आवश्यक असतं. म्हणजे कसं की एखादी गोष्ट जी काही आहे ती ठरवली आहे माझ्याकडनं ती होतच नाहीये समजा आणि मी तसं जर वारंवार मी आज गोष्टीचा विचार करतोय की ही गोष्ट माझ्याकडनं होतच नाहीये तर हा जो काही विचार आहे हा विचार सोडणं म्हणजे थोडक्यात काय निगेटिव्ह विचार सोडून देणं आणि पॉझिटिव्ह विचाराला जवळ करणं ही या उपासनेचं मुख्य तसं थोडंफार मर्म आहे. तर हे सुद्धा या उपासनेने साध्य होतं. ही उपासना जी काही आहे ही अत्यंत अल्प कालावधीची उपासना आहे. एकूण 11 दिवसाची उपासना आहे आणि 11 दिवसामध्ये याचा जप जो काही आहे 251 वेळा करायला सांगितलेला आहे. 2761 वेळा या मंत्राचा जप जो काही आहे तो म्हणून पूर्ण होतो. मंत्र क्रमांक 5 असे हे मंत्र आहेत नागपंचमीच्या दिवसापासून उपासना सुरू करण्याचे. बरं, आता आपण याच्या पुढे जाऊया, ऋषी पंचमीकडे येऊया. ऋषी पंचमीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तस्य फलानि तपसा नुदन्तु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी. आपल्या घरामध्ये आता बघा अनेकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुदोष असतात. आता या अशा वास्तुदोषांमध्ये काही जणांच्या घरी तुळशी सारखा वृक्ष जो असतो तो सुद्धा जगत नाही. तर अशा वेळेला या मंत्राचा कल्प आपल्या घरामध्ये करायला सांगितलेला आहे. या मंत्राचा कल्प करताना असं सांगितलेलं आहे की अग्नी जो काही आहे हा अग्नी प्रज्वलित हवा. मग अग्नी कुठल्या दृष्टीने प्रज्वलित ठेवायचा तर तुपाचं निरांजन घ्यायचं. तुपाचं निरांजन जे काही आहे ते प्रज्वलित ठेवायचं. त्याच्या समोर हा जो मंत्र आहे या मंत्र क्रमांक 6 त्या मंत्राचा जप जो काही आहे हा नित्य 551 वेळेला या मंत्राची उपासना करायची. 551 होईपर्यंत ते निरांजनी राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण तुपाचं निरांजन आपल्या समोर राहिलं पाहिजे
ज्यांना तुपाचं निरांजन इतक्या वेळ ठेवणं शक्य नाहीये तर त्यांनी तिळाच्या तेलाचं निरांजन ठेवलं तरी चालेल, बरं. पण शक्यतो तुपाचं असलेलं बरं. शास्त्रामध्ये तसं कापूर इतक्या वेळ जाळायला सांगितलेलं आहे, पण कापूर जाळणं इतक्या वेळ शक्य नसतं, म्हणून त्याच्याऐवजी तुपाचं निरांजन किंवा त्याच्याऐवजी तेलाचं निरांजन अशा पद्धतीने थोडंसं आपण पळवाट काढतोय त्याच्यातनं. 551 वेळा याचा जप करायला सांगितलेला आहे आणि याचा जप हा जो काही आहे हा 12 दिवसांसाठी म्हणून सांगितलेला आहे. 6612 वेळेला याचा जप पूर्ण होतो असा या मंत्र क्रमांक 6चं हे अनुष्ठान आहे. आणि हे अनुष्ठान जे काही आहे ते घरातल्या सर्व प्रकारचे वास्तुदोष काढून टाकण्यासाठी म्हणून हा ऋषीपंचमी पासून 12 दिवसाची उपासना आपल्याला इथे सांगितलेली आहे, बरं. आता या ऋषी पंचमीपासून येणाऱ्या उपासनेसाठी मंत्र क्रमांक 6 मध्ये अजून एक मंत्र तुम्हाला सांगून ठेवतो. हा जो मंत्र आहे हा ऐं क्लीं सौः ऐं ह्रीं श्रीं या मंत्रांचा हे एकत्रीकरण आहे. पहिला आहे ऐं क्लीं सौः आणि दुसरा आहे ऐं ह्रीं श्रीं. हे 3 मंत्र आहेत. या 3 मंत्रांचा वापर करून याचा जो काही जप आहे हा किती वेळा करावा तर 3600 वेळा जप पूर्ण करावा. 3600 वेळा जप पूर्ण करावा. कशासाठी पूर्ण करावा तर या माध्यमातून साधारणतः जर थोडस कमकुवत असेल, मूल जर थोडस अभ्यासामध्ये किंवा याच्यामध्ये जर अप्रगत असेल तर या मंत्राच्या माध्यमातून मध जो काही आहे त्या मधाचं चाटण जे काही आहे या मधाचं चाटण समोर ठेवावं. 3600 जप पूर्ण करावा. रोजचा जो जप आहे हा साधारणतः ही उपासना जी काही आहे ही 8 दिवसात पूर्ण करायला सांगितलेले आहे. रोज 450 इतका जप येतो. रोज 450 इतका जप येतो. 450 इतका जप जर आपण 8 दिवसात पूर्ण केला तर 3600 वेळा तो मंत्र पूर्ण होतो. आणि मंत्र हा पूर्ण झाल्यानंतर 8 दिवस जे काही आहे ते मधाचं चाटण जे काही आहे हे आपल्या बालकाला या ऋषी पंचमी पासून आपल्याला द्यायला सांगितलेलं आहे की त्याने बालक जर अप्रगत असेल, त्याची बुद्धी जर अभ्यासामध्ये किंवा याच्यामध्ये जर स्थिर होत नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा याची उपासना जी काही आहे ती करायला सांगितलेली आहे. दुसरं आपण आपल्याकडे एक गुरुपुष्यामृत नावाचा योग येत असतो. त्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी अनेक जण सोनं खरेदी करतात. तशाच पद्धतीने आपल्याकडे पुष्कराज नावाचं एक यंत्र आपलं रत्न सांगितलेलं आहे. तर ते जे रत्न आहे ते रत्न सुद्धा ऋषी पंचमीच्या दिवशी सिद्ध करायला घेता येऊ शकतं. आणि त्याचा जो काही कल्प असेल, ऋषींसारखी बुद्धी. ऋषी म्हणजे कोण तर मुळात आपल्याकडचे थोडेसे वैज्ञानिकच म्हणाला. ऋषी जे आहेत ते वैज्ञानिकच म्हणायला पाहिजे. तर ऋषींची संकल्पना आपल्याकडे अशी आहे की दाढी वाढवलेली आहे, जटा आहेत आणि अंगावरती वस्त्र आहेत, भस्म लावलेलं आहे म्हणजेच ऋषी. तर अशी ती ऋषींची फक्त केवळ संकल्पना नाही आहे, बरं. ऋषींची संकल्पना ही वैज्ञानिक या दृष्टिकोनातून आहे. ऋषींसारखी बुद्धी प्राप्त व्हावी याच्यासाठी म्हणून ज्यांचा गुरुग्रह जो काही आहे हा जास्त उच्चीचा जर नसेल, जर नीचेचा जर असेल पत्रिकेनुसार, तर त्यांच्यासाठी म्हणून या मंत्राची उपासना, मंत्र क्रमांक 7ची उपासना जी काही आहे, उपयन्तु मां देवसखा कीर्तिश्चमणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. ही जी उपासना आहे ही उपासना ऋषी पंचमी पासून सुरू केली जाते. ऋषी पंचमी पासून 5 दिवसांची उपासना आहे. दशमी पर्यंत ही उपासना केली जाते. अत्यंत कमी कालावधीचा जप याच्यासाठी सांगितलेला आहे. 108 वेळा जप सांगितलेला आहे 5 दिवसांसाठी. अशा पद्धतीने ही उपासना आहे. माझ्या मते हा वर्ग रेकॉर्ड होतोय तर तो तुम्हाला परत पुन्हा एकदा ऐकायला मिळेल, तर तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिता येईल, बरं. आपण आता पुढे जाऊयात, ललिता पंचमीकडे जाऊयात. अश्विन महिन्यातल्या ललिता पंचमीकडे. तर अश्विन महिन्यातल्या ललिता पंचमी जी काही आहे तर ती ललिता पंचमी ही आपल्याला मुख्यत्वे करून उपासना देऊन जाणारी पंचमी आहे. आणि आपल्याकडे एकच मिनिट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचं कुलदैवत ही रेणुका माता असते. तर रेणुका मातेची विशेष उपासना ललिता पंचमीला केली जाते. तर तिची उपासना करताना श्रीसुक्ताची अखंड उपासना सांगितलेली. ललिता पंचमीला असं काही कुठला ठराविक एका श्लोकाची उपासना सांगितलेली नाही. सबंध श्रीसुक्ताची उपासना सांगितलेली आहे. ती कधी सांगितलेली आहे? घटस्थापनेपासून षष्ठीपर्यंतची उपासना आहे. घटस्थापना झाल्यापासून षष्ठीपर्यंतची उपासना आहे.
ही ललिता देवी जी काही आहे ही परब्रह्म स्वरूपिणी आहे. तिच्या तिचाच अवतार म्हणून रेणुका देवींनी अवतार घेतला, अशी एक आख्यायिका आपल्याकडे आहे. म्हणून म्हणजे ललिता पंचमीला भगवतीची पूजा जी काही आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये माहूरगडावरती केली जाते. तर तिची उपासना म्हणून ही उपासना जी काही आहे ही भगवतीची कृपा संपादन करण्यासाठी म्हणून केली जाणारी उपासना आहे. श्रीसुक्ताचा किती जप करावा, अखंड श्रीसुक्ताचा 16 तर ऋचा आहेत, किती जप करावा. श्रीसुक्ताचा जप जो काही आहे हा नित्य या 6 दिवसांसाठी म्हणून जो काही आहे हा 51 वेळेला नित्य 51 वेळेला करायला सांगितलेला आहे. 6 दिवसांची ही उपासना आहे. 51 वेळेला केल्यानंतर 306 वेळेला हा जप पूर्ण होतो. साधारणतः 300 पर्यंत जप पूर्ण करायला सांगितलेला आहे. पण 51 म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये क्षत काही नसावं म्हणून एक जास्त असं म्हणून 306 वेळेला हा जप पूर्ण होतो. प्रत्येक दिवसाचा एक एक क्रमाने अधिक जप आहे हा. बरं, रोज 50 जप सांगितलेला आहे पण 51 म्हणून आणि आपल्याकडे साधारणतः मान्यता पणही आहे की 51 शक्तिपीठ आहेत म्हणून प्रत्येक शक्तिपीठाच्या नावाने एक श्रीसुक्ताचं जप, अशा पद्धतीने पण ही उपासना आपल्याला करता येते. बघा, आता मुख्य म्हणजे या उपासनेच्या पाठीमागे आपल्या कुलदेवीची आपल्यावरती अखंड कृपा राहावी याच्यासाठी म्हणूनच या अखंड श्रीसुक्ताची उपासना जी काही आहे ही ललिता पंचमीच्या दृष्टिकोनातून केली जाते. तर ललिता पंचमी ही त्याचा उत्सवाचा मुख्य दिवस मानून हे जे काही आहे हे आपल्याकडे नवरात्राचे काही प्रकार सांगितले. नवरात्र म्हणजे किती? 9 रात्र म्हणजे 9 रात्र, त्याच्यापैकी षडरात्र आपल्याकडे सांगितलेलं आहे. 6 रात्रींची उपासना आहे. 6 रात्रींची उपासना ही मल्हारी म्हाळसाकांतांची उपासना आपल्याकडे सांगितलेली आहे. खंडोबा देवाचं उपासना पद्धत जी काही आहे ती तशा पद्धतीने आहे. आता हे षडरात्र जे काही आहे हे आपल्या कुलदेवीची अखंड कृपा आपल्या घराण्यावरती राहावी याच्यासाठी म्हणून केली जाणारी उपासना आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्र, वेगवेगळे मंत्र, वेगवेगळ्या उपासना, अनेक गोष्टींचा भाग समावेश ह्याच्यामध्ये होऊ शकतो. सप्तशतीचे पाठही अनेकांकडे घरोघरी चालतात. पण श्रीसुक्त जे काही आहे हे श्रीसुक्त विशेषत्वाने काहीतरी फल देऊन जातो. ते फल जे काही आहे त्या फलांमध्ये अनेक त्याच्या फलश्रुतींमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अशा अनेक गोष्टींमध्ये भगवती जी काही आहे ती भगवती आपल्याला भरभरून काहीतरी देवो याच्यासाठी म्हणून काय द्यावं तर तिने आपल्या कुळाचं रक्षण करावं, आपल्या कुळावरती अखंड कृपा ठेवावी आणि कुठल्याही प्रमाणामध्ये रुष्टता येऊ नये याच्यासाठी म्हणून ही उपासना सांगितलेली आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे तर दुसरं असं सांगितलेलं आहे की ज्यांना आपली कुलदेवी जी काही आहे ती शोधायला अडचण खूप येते. म्हणजे कुलदेवीचा शोध आम्ही घेतोय पण कुलदेवी जी काही आहे या कुलदेवीचा शोध जो काही आहे तो आम्हाला लागत नाही आहे. आम्ही कुठल्या तरी एका देवीची उपासना करतोय पण ती देवी आमची कुलदेवी नाही हे आम्हाला माहिती आहे. पण आमची मुख्य कुलदेवी कोणती आहे तर याच्यासाठी म्हणून जो काही आहे तो शोध आम्ही वर्षानुवर्ष घेतो आहोत, तर पण आम्हाला कुलदेवी सापडत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा ही उपासना खूप प्रभावी ठरते. 51च्या ऐवजी इथे संख्या फक्त 108 करून घ्या कुलदेवीचा शोध घेण्यासाठी. बरं, 51 तिच्या पीठांसाठी म्हणून, 51 तिच्यासाठी म्हणून, कृपा व्हावी म्हणून, आणि पुढचे जे काही उपासना आहे ही उपासना तिचा शोध आपल्याला मिळावा म्हणून तिचा शोध आपल्याला मिळावा म्हणून अशा पद्धतीने ही उपासना आपल्याला करता येते. 6 दिवसाचीच उपासना आहे. 5 दिवस मुख्य उपासना, 6वं दिवस जे काही आहे तिचं पारणं म्हणजे काय की तिची जी काही उपासना आहे ती उपासना त्याच्यातनं 108 श्रीसुक्ताचे पाठ करून घरी सवाष्ण बोलवून सवाष्णीला तिचे उपवास असतील तर उपवासाच्या पद्धतीने तिला फलाहार देऊन, फलाहार सांगितलेला आहे आपल्याकडे मी थोडासा विरोधक आहे. साबुदाणा, वरई, भगर, त्यानंतर वरईचा काय राजगिरा लाडू वगैरे याचा विरोधक आहे. आपल्याकडे फलाहार म्हणजे फळांचा आहार सांगितलेला आहे. तर तो फलाहार त्यावेळेला त्या
सवाष्ण स्त्रीला द्यावा. तिचा जर उपवास त्यावेळेला जर नसेल तर तिला शिधा देऊन आपल्या घरामध्ये नवरात्र असल्या कारणानं आपल्या घरात जर कोणाचे उपवास असतील किंवा नसतीलही तर तशा पद्धतीने तिला जो काही आहे तर आपल्या कुळ परंपरेप्रमाणे जो काही स्वयंपाक जो काही करायचा आहे तशा पद्धतीने स्वयंपाक करून तो तिला खायला घालावा. आणि या अनुषंगाने कुमारी पूजन जे काही आहे 5 कुमारींचं तरी कमीत कमी पूजन त्या दिवशी करावं. कुलदेवीचा शोध घेण्यासाठी म्हणूनच हे संपूर्ण व्रत आपल्याकडे सांगितलेलं आहे. 108 श्रीसुक्तांचा पाठ हा पहिल्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत, फार काही नाही, 9 दिवस नाही सांगितलेला, 6च दिवस सांगितलेला आहे. आणि या 6 दिवसांमध्ये ही उपासना करून कुलदेवीला सांगावं की तू तू आमच्या जी कुठे असशील कुलदेवी आमची, तर त्या पद्धतीने तू आम्हाला तुझ्यापर्यंत नेऊन पोहोचव. जशा पद्धतीने जसं काही असेल संकेतात्मक तुम्हाला जसं काही कळायचं असेल, कोणाला स्वप्न पडतात, कोणाला कुलदेवीचा प्रसाद येऊन मिळतो, कोणाला कुलदेवीची तसबीर येऊन मिळते, कोणाच्या माध्यमातून सांगितलं जातं, किंवा आपलेच नातेवाईक आपल्याला येऊन सांगतात की अरे असं नाही, अशा पद्धतीने पूर्वी ही अशा पद्धतीने शोध घेतला, कुलदेवी ही सापडली, असं काहीही होऊ शकतं. आता काय होईल हे आता मी इथे बसून सांगू शकत नाही. अशा पद्धतीने काहीही संकेतात्मक ही उपासना आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीने ही ललिता पंचमीची उपासना जी काही आहे ही ललिता पंचमीची उपासना आपल्याला करता येईल. आता रेणुका देवीला तांबूल आवडतो. तर हा कसा आहे, आता नवरात्राचे उपवास असल्या कारणानं मी तुम्हाला तांबूल जो काही आहे तो सजेस्ट करणार नाही की त्या दिवशी तुम्ही तांबूल तिथे देवीला द्या. मी तुम्हाला दसऱ्यासाठी सजेस्ट करीन, नवमीला तो सजेस्ट करीन. पण मी मध्ये 6व्या दिवशी मी माझी स्वतःची कुलदेवी रेणुकाच आहे, त्यामुळे मी तसं तुम्हाला सजेस्ट करू शकणार नाही की तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही तांबूलाचं त्या दिवशी वाटप करा वगैरे किंवा असं. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही 9व्या दिवशी तांबूल द्या ना, त्या दिवशीचा संकल्प घ्या, त्या दिवशी संकल्प घेऊन 9व्या दिवशी तो हे करा. किंवा तुमच्या घरात जर उपवास नसतील आणि उपवासाची तशी जर काही परंपरा नसेल, म्हणजे उपवास म्हणजे शरीराला ताडण करण्याची तशी काही परंपरा नसेल, तर थोडंसं त्या दिवशी भगवतीला आवडतात म्हणून 21 पुरणपोळीचा नैवेद्य त्या दिवशी सांगितलेला आहे. तर त्या पद्धतीने तसं पुरणपोळीचा नैवेद्य जो काही आहे तर तोही तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने इथे रेणुका देवीच्या उपासनेचा किंवा ललिता देवीच्या उपासनेचा हा ललिता पंचमीचा हा उपासना पद्धत आहे. आता बघा, आता आपण जाऊयात पांडव पंचमीकडे. अश्विन महिन्यातली ही पंचमी आहे आणि अश्विन महिन्यातल्या या पंचमीचा मी मेसेज वाचला नाहीये, नंतर वाचतो. पांडव महिन्यातली जी पंचमी आहे त्या पंचमीसाठी म्हणूनची उपासना आहे. मंत्र क्रमांक 8 कडे या. क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहं अभूतिं सर्वमृत्युं च सर्वान् निर्णुद मे गृहात. याच पंचमीला, पांडव पंचमीलाच आपल्याकडे जयपंचमी सुद्धा म्हटलेलं आहे बरं का. तर ही जी जयपंचमी आहे ही जयपंचमी आपल्याला विजय प्राप्त करून देणारी आहे. ही जयपंचमी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून सामर्थ्य प्रदान करून देणारी आहे पांडव पंचमी. तर त्यावेळेला नुकतंच दिवाळी आपल्याकडे होऊन गेलेली असते, लक्ष्मीपूजन नुकतंच झालेलं असतं. आणि या लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपूजन का करावं, तर अलक्ष्मीचं निस्सरण व्हावं म्हणून लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आपल्याकडे सांगितलेली आहे. पण पांडव पंचमी जी काही आहे या पांडव पंचमीला विशेषत्वाने क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहं या मंत्राचा जप करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर काही विधी जर तुमच्याकडनं करायचा राहिला असेल तर या मंत्राने पुन्हा एकदा त्या दिवशी भगवतीचं पूजन, तुम्ही लक्ष्मीचं पूजन त्या दिवशी तुम्ही करू शकता. बरं, आता हा भाग निराळा राहिला. आता दुसरा भाग असा आहे की या मंत्राचा जप जो काही आहे हा जप त्या दिवसापासून आपण सुरू करून हा किती दिवस करू शकतो हा जप, तर याचा जो काही मंत्रकल्प जो काही आहे हा मंत्रकल्प एकूण जो काही आहे तो 22 दिवसांचा आहे. आणि हा 22 दिवसांचा जो काही मंत्रकल्प आहे या मंत्रकल्पामध्ये हा जो काही मंत्र आहे, क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठं लक्ष्मीं नाशयाम्यहं अभूतिं सर्वमृत्युं च सर्वान् निर्णुद मे गृहात, हे सगळं जे काही आहे तर या मंत्राचा कल्प जो काही आहे हा 22 दिवसांचा. एकूण हा मंत्र जो काही आहे हा नित्य उपासनेमध्ये हा 108 इतकाच सांगितलेला आहे, 108 इतकाच सांगितलेला आहे.
2376 इतका जप हा 22 दिवसात पूर्ण होतो. अतिशय छोटासा जप आहे, रोजचा 108 इतकाच जप सांगितलेला आहे, पण दिवस मात्र जे काही आहेत ते निश्चित आहेत. 22 दिवसाची ही उपासना आहे. ह्याच्यासाठी म्हणून हा जप जो काही आहे याच्यासाठी म्हणून 3 प्रकारची बीज तुम्ही इथे लावू शकता. पहिलं बीज जे काही आहे ते हम नावाचं बीज आहे, दुसरं बीज जे काही आहे ते श्रीम नावाचं बीज आहे, आणि चौथं बीज जे काही आहे ते रम नावाचं बीज आहे. या तिन्हीपैकी हम, श्रीम किंवा रम, हम, श्रीम किंवा रम यापैकी कोणत्याही प्रकारचा हे बीज लावून या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, हम क्षुद्विपासां बलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं सर्वमृत्युंच सर्वान् निर्णुत मे गृहात्, हम अशा पद्धतीने, किंवा श्रीम क्षुद्विपासां बलां ज्येष्ठां, किंवा रम क्षुद्विपासां बलां ज्येष्ठां अशा पद्धतीने. आता ज्यांना थोडासा हृदयरोगाचा त्रास होतो आहे अशांसाठी म्हणून त्यांनी रम या मंत्राचा उपयोग करून सुद्धा मंत्र क्रमांक 8 ची उपासना केली तरी चालणार आहे. आता पुढे येऊयात मंत्र क्रमांक 11 कडे. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासे मे कुले मातरम पद्म मालिनीम. की ही जी काही आहे ही कर्दम नावांच्या ऋषीमुळे लक्ष्मी पुत्रवती झाली, म्हणून म्हणून कर्दम जे काही आहे ही कर्दम हे जे काही आहेत हे लक्ष्मी पुत्र आहेत. ती जी काही आहे ती पुत्रवती झाली. कोणामुळे? कर्दमांमुळे. तिने पुत्र म्हणून स्वीकारलेलं आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून ही उपासना आहे. आता त्यांच्यासाठी म्हणून ही उपासना काय आहे? आता 2 गोष्ट आहे. आता एखादी स्त्री आहे तर ती कधी स्थिर राहील की तिचा पती जो काही आहे तो जिथे राहतो तिथे ती स्थिर राहील, किंवा पती दुसरीकडे परगावी नोकरीला आहे तर ती घरी कधी स्थिर राहील? जेव्हा तिचा पुत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ती स्थिर राहते. म्हणून आपण इथे जी काही उपासना आहे ही लक्ष्मी पुत्राची म्हणून उपासना सांगितलेली आहे. या मंत्राची उपासना, ही उपासना जी काही आहे ही पांडव पंचमीपासून सुरू करून 11 दिवसाची उपासना सांगितलेली आहे. लक्ष्मी स्थिर करण्यासाठी म्हणून थोडक्यात मुलाला सांगितलं की तू इथे राहा म्हणजे तुझी आई आमच्याकडे राहील, अशा पद्धतीने हे याच्यातला भाव आहे, थोडासा बाल्यभाव आहे याच्यामध्ये. तर या बाल्यभावाने ही उपासना आपल्याला इथे सांगितलेली आहे. आता ही बाल्यभावाची उपासना जी काही आहे ही 11 दिवसाची उपासना आहे, आणि 11 दिवसाच्या उपासनेमध्ये याच्यामध्ये नित्य गायीचं पूजन सांगितलेलं आहे. हे मात्र थोडंसं क्लिष्ट आहे, आणि आता या शहरी जीवनामध्ये गाय आपल्याला नित्य याच्यामध्ये मिळणं हे अवघड आहे. तर माझं तुम्हाला असं राहील की गायीची नित्य सेवा जर आपल्याला काही करायची आहे तर त्याच्या अनुषंगाने तिच्या नावाने म्हणून रोजचे 100 रुपये जरी बाजूला काढले त्या दिवसाचे, आपल्याला सगळ्यांना हे काही अशक्य गोष्ट नाही आहे, तर त्या दिवसाचं काढून एखाद्या जवळच्या गोशाळेमध्ये किंवा जो कोण गायी सांभाळतो त्याच्याकडे ते नेऊन ते दिले आणि सांगितलं की या माध्यमातून काहीतरी गायीला चारा म्हणून आणून द्यावा, तर अशा पद्धतीने मात्र हे आपल्याला करता येऊ शकतं. याची ही 11 दिवसाची ही उपासना ही उपासना संतान सौख्यासाठी म्हणून केली जाते, की ज्यांना संतान नाही आहे अशांसाठी म्हणून पण ही उपासना केली जाते, किंवा सौभाग्य प्रदान करणारा हा मंत्र आहे. सौभाग्याच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात, त्यातलं मुख्य गोष्ट आनंद हा आहे. सौभाग्याचा अर्थ आनंद हा आहे, की एखाद्या स्त्रीला आशीर्वाद दिला जातो की अखंड सौभाग्यवती भव, म्हणजे शेवटपर्यंत तू आनंदात राहा असा त्याचा अर्थ आहे. खरा अर्थ तसा हा आहे. आपल्याकडे त्याचा अर्थ अनेक अर्थाने घेतले जातात, पण तशातला काही तो त्या अर्थाने तो नाही, पण मुख्य त्याचा अर्थ आनंदाने राहणे हा त्याच्यातला आहे. तर याच्यातला जो मुख्य अर्थ आहे आनंद, तर आनंद प्राप्त करून देणारा हा मंत्र आहे. या मंत्राची उपासना अतिशय कमी आहे. 121 वेळा या मंत्राची उपासना 11 दिवसांसाठी म्हणून सांगितलेली आहे. 1331 वेळा या मंत्राचा जप पूर्ण होतो. अशा पद्धतीने याचा मंत्रकल्प हा पांडव पंचमीपासून सांगितलेला आहे. आता आपण येऊयात सगळ्यात शेवटचा जो मंत्र आहे या श्री सुक्तातला, या मंत्राकडे येऊयात. मंत्र क्रमांक 16. या मंत्राचा कल्प जो काही आहे हा मंत्रकल्प हा अतिशय सुंदर आहे. आता बघा हा मंत्र काय, यशुचित पर्यतो भूत्वा जुहुयादात जीवन्महन सुक्तम पंचदशरथंच श्रीकामस सततं जपेत, की आम्ही भगवतीला सतत जपतो आहे, तर याच्या माध्यमातून आमचं जे काही अडलं नडलेलं सगळं जे काही काम आहे ते काम आम्हाला या माध्यमातून पूर्ण करून मिळावं याच्यासाठी म्हणून ही उपासना आहे. तर ही उपासना जी काही आहे ही उपासना खरं तर खूप क्लिष्ट सांगितली, तशी शास्त्राने ही उपासना 1000 दिवसांची सांगितलेली आहे.
1000 दिवस जर आपण आत्ताच्या याच्यातनं जर घेतले आणि त्याला 365 भागले तर साधारणतः 2.5 वर्षांच्या पेक्षा जास्त कालखंड आपल्याला प्राप्त होईल. तर एवढं काही करणं एका दिवसापासून सलग या कलियुगामध्ये अशक्य आहे, कारण रोजचं जीवन हे वेगवेगळं आहे, धकाधकीचं आहे. तर मग आपण याला थोडंसं 1000च्या दशांश ही उपासना घेऊयात. म्हणजे 100 वेळेला या मंत्राचा जप 100 दिवस या मंत्राचा जप आपल्याला सांगितलेला आहे. किती सांगितलेलं आहे? फार कमी सांगितलेलं आहे या मंत्राचा जप. 100 वेळेला 100 दिवस या मंत्राचा जप जो काही आहे हा एकूण 51 वेळेला करायला सांगितलेला आहे. एकूण 51 वेळेला करायला सांगितलेला आहे. किंवा याचा आणखी नाही थोडासा शॉर्टकट तुम्ही करू शकता. हा मंत्र जो काही आहे 100 दिवस करण्यापेक्षा हा मंत्र तुम्ही 10च दिवस करा, पण याचा जप जो काही आहे हा 550 वेळेला जो काही नित्य जप जो काही आहे तो तशाही पद्धतीने तुम्ही याचं हे करू शकता. साधारणतः 5000च्या पुढे आणि 6000च्या आत ही जपसंख्या पूर्ण झाली पाहिजे असं बघावं. अशा पद्धतीने ही एकूण श्री सुक्ताची उपासना या पंचमी तिथीसाठी पडून वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. अशी ही उपासना पद्धत श्री सुक्ताची इथे मला जेवढी माहिती होती तेवढी तुमच्या समोर विशद केली.